हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझा सकाळच्या 6 वाजेपासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंतचा जो काही मॉर्निंग रुटीन आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6, त्यामुळे तुम्हाला थोडंसं अंधारमय असं वाटत असेल, कारण की बाहेर अजूनही खूप जास्त अंधार आहे. बरं असो, सकाळी सकाळी खूप जास्त थंडी आहे आणि आमच्याकडे ना सकाळी 6 वाजता पाणी येतं. एक दिवसाआड सकाळी 6 वाजता पाणी हे कन्फर्म आहे. म्हणून आम्हाला आहे ना काहीही झालं तर सकाळी उठून हे पाणी भरून घ्यावं लागतं. थंडी इतकी असल्यामुळे ना सकाळी उठण्याचा अजिबात जीव होत नाही. पण काही कारणास्तव आपल्याला उठावंच लागतं. त्यातूनच हे एक मोठं कारण आहे. ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी मी 6 वाजता उठते आणि ज्या दिवशी पाणी येणार नसेल ना त्या दिवशी माझा उठण्याचा टाइम हा 7 वाजता असतो. फक्त 1 तास मागं पुढं होत असतं. पण कामं मात्र बाकीची सेमच असतात. काल रात्री खूप जास्त भांडी निघाली होती, म्हणून किचन स्लॅबवरती ती अशीच वाळवत ठेवलेली होती आणि सकाळपर्यंत ही अशी स्वच्छ झालेली होती, वाळलेली होती. आणि आता यांना मला लावून द्यायचं होतं ज्याच्या ज्या त्या ठिकाणी, कारण की मला आता लगेचच हा किचन स्लॅब लागणार आहे. आणि जर किचन ओट्यावरती खूप पसारा असला ना तर मला अजिबात काम उमजत नाही, खूप जास्त मेसी होऊन जातं. म्हणून सगळ्यात आधी मी किचन ओटा खाली करून घेत असते. आता हा जो सिनेरिओ आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे तो, हा आहे ना दररोजचा सिनेरिओ आहे. माहिती का? काय आहे माहिती का? जोपर्यंत आहे ना मी ब्रश करत नाही ना तोपर्यंत माझ्या डोक्यात विचार चालू असतात. बरं झालं एवढं काम झालं, मी लगेच झोपून घेते. आणि खरं सांगते, मला ब्रश जर करून झाला ना माझा, तर मला आहे ना अजिबात झोप लागत नाही. मी सकाळी 4 वाजता जरी उठले ना, ब्रश केला ना तर मला म्हणजे एकदम रिफ्रेशनेस जाणवतो आणि झोपेची जी काही तार असते ना ती डायरेक्ट लांब लांब पळून जाते. आता बऱ्याच जणांना हे चहा घेतल्यानंतर कळतं किंवा कॉफी घेतल्यानंतर असं वाटतं. पण मला आहे ना, ही ना ब्रश केल्यानंतर अगदी फ्रेश वाटायला लागतं. बरं असो. त्यानंतर लगेचच मी माझं वजन चेक करत असते, कारण की आजकाल मी थोडंसं एक्सरसाइज वगैरे करत असते. डाएट थोडंसं नाही होत माझ्याकडनं, पण लवकरच ते सुद्धा मी जॉइन करणार आहे. पण वर्कआउट असतं त्यामुळे मग मी थोडंसं माझं वजनाकडे मॉनिटर करत असते. सकाळी उठून मी माझं वजन चेक करते. वजन काही जास्त नव्हतं. म्हणजे मेंटेन आहे, कमीही नाही आणि जास्तही नाही. 59 वर स्टक झालेला आहे, तेवढंच आहे. आणि त्यानंतर आहे ना मग माझी मॉर्निंगची जी काही ड्रिंक असते ना आवळ्याची, ते मी इथं घेत असते. आता सध्या छान असा आवळा अवेलेबल आहे, म्हणून सकाळी-सकाळी आवळा ज्यूस घेऊनच मी सुरुवात करत असते. पहिला आहे ना थोडंसं असं नको-नको वाटतं, पण एकदा घेऊन टाकलं ना, तर काही वाटत नाही. आणि तसंही आपल्याला हे हेल्दी आहे, हे एवढंच माहीत असायला पाहिजे. त्यानंतर आहे ना प्रत्येक गोष्ट चांगली लागायला लागते. माझ्या केसमध्येही तसंच होतं. मला माहिती आहे आवळ्याचा ज्यूस माझा हेल्थसाठी खूप चांगला आहे, मग मी ते घेणारच. त्यानंतर आहे ना, कमीत कमी 10-15 मिनिटासाठी मी अशी निवांत बसते. जेणेकरून आहे ना, मला असं थोडंसं शांतपणा वाटतं. कारण की दिवसभर प्रथम उठला ना, मग मग काही खरं नाही. मग दिवसभर माझ्या डोक्यात गणगण चालू असते. त्यामुळे ना, सकाळचे हे 10-15 मिनिटं असतात, तेवढेच रिलॅक्स बसता येतात. त्यानंतर आहे ना, एवढे सगळे कामं आवरेपर्यंत आहे ना, कमीत कमी 6:45 होऊन जातात. आणि इथं मी 10 मिनिटामध्ये हे पूर्ण घर असं चकाचक करून घेते. बेडरूम तर मला सकाळी आवरता येत नाही, कारण की प्रथम आणि त्याचे वडील आरामात झोपलेले असतात. त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून फक्त हॉल आणि किचन मी स्वच्छ करून घेत असते. त्यानंतर व्यवस्थित अंघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश होऊन घेते आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना, मस्तपैकी स्वतःचा स्किन केअर करते. त्याशिवाय मी अजिबात माझ्या स्वयंपाकाला लागत नसते. मला स्किन केअर करायची सवय आहे. तर ते करून झाल्यानंतर मी लगेचच माझ्या स्वयंपाकाकडे वळते. आता हे जे अंघोळीचं रुटीन आहे ना, कधी-मधी ना थोडं मागं-पुढं फ्लक्च्युएट होत असतं. जर टाईम असेल तर मी लवकर अंघोळ करून घेते. नाही जमलं तर मग मला प्रथमचे वडील गेल्यानंतर मग अंघोळ करावी लागते. असं थोडंसं मागं-पुढं माझं टायमिंग फ्लक्च्युएट होत असतं. तर आज मी थोडं लवकरच उठले होते, म्हणजे 6 वाजता. त्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी टाईम होता, म्हणून मी आवरून घेतलं स्वतः सगळं आणि त्यानंतर लागलेले होते स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मी ना छान असे स्प्राउट्स बनवणार होते
आणि त्यासोबत आहे ना बाजरीच्या भाकरीचा मेन्यू ठरवलेला होता. एरवी नाही, पण हिवाळ्यामध्ये बाजरी मला खरंच असं वाटतं की आपल्या आहारात घेतली पाहिजे. म्हणून बाकीच्या नाही, बाकीच्या दिवसात मी कंटाळा करते, पण हिवाळ्यामध्ये ना मी आवर्जून बाजरीच्या भाकरी या बनवत असते. आणि महत्वाचं म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवायला ना खूप सोप्या आहे. इतक्या सोप्या आहे ना, अक्षरशः 10 मिनिटामध्ये ना माझ्या भाकरी बनवून तयार होऊन जातात. ज्या दिवशी टिफिनमध्ये चपात्या द्यायच्या असतील ना, त्या दिवशी मला म्हणजे कमीत कमी बघायला गेलं तर 45 मिनिटं आरामात लागतात. पण तुम्हाला सांगते, ज्या दिवशी भाकरी असतात ना, त्या दिवशी अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक होऊन जातो. 20 मिनिटं ही ते फक्त आहे ना भाजी शिजण्यासाठी जातात तेवढेच. त्याच दरम्यान मी माझ्या भाकरी सुद्धा करून घेते. म्हणजे इतकी मला प्रॅक्टिस सुद्धा आहे आणि त्यामुळे ना माझा थोडासा जो काही टाईम असतो, तो खूप इझिली मॅनेज सुद्धा होऊन जातो. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल, 2 जणच तर असतात, एक लहान मुलाचा स्वयंपाक करायचा, मिस्टरांचा स्वयंपाक करायचा, कायच काम असत असतील दिवसभर. हो, मान्य करते. पण मी त्यामधनं नाहीये, की सगळं काम आवरलं की मुलाला समोर घेऊन झोपून घेणं. मला हे अजिबात पटत नाही. म्हणजे आजकाल आहे ना, मला अशा दुपारी जर झोपले ना मी, तर मला डायरेक्ट अक्षरशः डोळ्यासमोरून जातात, की माझा जो मौल्यवान जो वेळ आहे ना, तो माझ्या हातातनं निघून जात आहे. त्यामुळे मी अजिबात असं टाईम वेस्ट करत नाही. दिवसभर माझे काही ना काही कामं चालत असतात. आता बऱ्याच जणांना ते दिसत नाही, कारण की ती कामं दिसण्यासारखी नसतातच. कंटेंट क्रिएशन असतं. दिवसभर पॅरलली व्लॉगिंगचा जो व्हिडिओ शूट असतो तो चालू असतो. सोबतच रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा मला शूट करावा लागतो दुपारी. म्हणून माझी कामं थोडी वाढून जातात. आता तुम्ही म्हणत असाल सकाळी काम आवरल्यानंतर दुपारी किचनमध्ये काहीच काम नाही. पण दुपारी सुद्धा माझं किचन चालू असतं आणि दुपारी सुद्धा मला त्यामध्ये काम करावं लागतं. म्हणून माझं जेवढं काही काम सकाळी आवरलेलं असतं ते दुपारपर्यंत तसंच तसं होऊन जात असतं. बरं असो, ज्या दिवशी मी तुम्हाला फुल रुटीन शेअर करेल ना, त्या दिवशी तुम्हाला नक्कीच कळेल. बरं असो, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी लगेचच मिस्टरांचा टिफिन आहे ना पॅक करून घेत असते आणि तोपर्यंत प्रथमही उठून जातो आणि तो उठला की कमीत कमी 10-15 मिनिटासाठी माझी कामांना मला स्टॉप द्यावा लागतात. कारण की त्याला सकाळी-सकाळी पॅम्पर करायला ना मला खूप जास्त आवडतं. भलेही मी संध्याकाळपर्यंत चिडचिडी आई होऊन जाते, खूप इरिटेटिंग होऊन जाते, पण सकाळी उठल्यानंतर मी फ्रेश असते. त्यामुळे मग माझा सकाळ खूप छान जातो प्रथम सोबत. Con cười má. Má đây nè. Coi. Udah kayak buat buat sekali buat pada mau buat untuk pada kita sih kita sih ya तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि आतापर्यंत म्हणजे 9 वाजताच त्याचे वडील गेले आहेत ऑफिससाठी. त्यांचा टिफिन वगैरे झालाय आणि प्रथमही उठलेला होता आज लवकर. त्यामुळे मग त्याचं थोडंसं पॅम्पर वगैरे झालं. तो उठल्यानंतर कमीत कमी 15-20 मिनिटं तरी माझा असाच इकडं तिकडं निघून जातो. तरी माझा आहे ना सकाळी असं खूप जास्त असं पसारा नसतो, कारण की फक्त एक जणाचा टिफिन असतो. म्हणजे आमचं दोघांचंही होऊन जातं त्याच्यात. काहीतरी एवढं जास्त नसतं, 2 भाकरी टाकायच्या, एवढीशी भाजी करायची, झालं इकडचं तिकडं. फक्त प्रथमसाठी वेगवेगळे कुटाणे करावे लागतात आणि माझं एवढं काही किचनवर एवढं काही पसारा नाही. अगदी 2-3 मिनिटामध्ये आवरून जाईल आणि त्यानंतर मग प्रथमसाठी बघते त्याला काय खायचं वगैरे, तो सांगतो सुद्धा. आमच्या घरामध्ये ना मी कमीत कमी ना 4-5 वेळेस हा किचन पांगतो आणि हाच किचन मी 4-5 वेळेस आवरत असते. तर कसं, तर सकाळी स्वयंपाक झाला, आता मी हा पहिल्यांदा किचन आवरत आहे. त्यानंतर प्रथमसाठी जे काही बनेल त्यावेळेस पण किचन ओटा खराब होईल, त्यावेळेस पण मला किचन ओटा आवरून घ्यावा लागेल. त्यानंतर मग रेसिपी शूट होईल, त्यावेळेस पण किचन ओटा आवरून घ्यावा लागेल. त्यानंतर मग संध्याकाळी जर त्यांना काही खायला मागितलं, त्यावेळेस जर घरात असलं ते देईल, नाहीतर मग एखादी खिचडी वगैरे बनवून देईल, त्यावेळेस पण किचन ओटा आवरायचा. आणि त्यानंतर मग संध्याकाळी डिनर, त्यावेळेस पण किचन ओटा आवरायचा. तर असं काही माझं शेड्यूल असतं. म्हणजे दिवसभर माझा जो काही टाइम असतो ना, तो मोस्टली किचनमध्येच जात असतो आणि मला आवडतो सुद्धा. आणि खरं सांगते, मी दिवसभरातून ना फक्त आहे ना प्रथमला घेण्यासाठी आणि त्याला झोपवण्यासाठी 2दाच बेडरूममध्ये जात असते आणि एकदा आवरण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त मी बेडरूममध्ये जात नाही, कारण मला माहिती आहे, मी जर तिथे गेले ना तर फोन स्क्रोल करत बसेल. सोफ्यावर पण बसायचं असेल ना तर मी डेडिकेटेड असते, की मला शूट जे काही केलेलं आहे ते मला एडिट करायचं आहे किंवा पोस्ट करायचं आहे किंवा कमेंट्स असतात तर त्यांना रिप्लाय द्यायचा असेल, तर असं काही माझं काम चालू असतं. थोडाफार काही वेळ भेटला तर मग मी तो निवांत सोफ्यावर बसत असते. पण शक्यतो माझा 90% जो वेळ आहे ना, तो किचनमध्येच जात असतो.
उठल्यानंतर त्याचं जे काही ब्रश वगैरे असतं ते सुद्धा करून होऊन जातं. म्हणजे त्याला मला खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ना नाश्ता करायला सुद्धा मला थोडा उशीर होऊन जातो. तर 10 ते 10:30च्या दरम्यानमध्ये ना आमचा दोघांचा नाश्ता होतो. तर आज नाश्त्यामध्ये त्याच्यासाठी मी छान असे पोहे बनवलेले होते आणि त्याच्यासाठी जे काही बनतं तेही माझ्यासाठी बनवून घेत असते. म्हणजे त्याला जर पोहे बनवले नाश्त्यामध्ये तर मीही तेच करून घेते आणि जर त्याच्यासाठी खिचडी असली तर मीही माझ्या वाट्याची थोडीफार बनवून घेत असते. म्हणजे सकाळचा नाश्ता जो काही प्रथम करेल तो मी करत असते. असं काही आमचं चालू असतं. पोटपूजा वगैरे झाली की त्यानंतर आहे ना इथे मी माझा जो काही बेडरूम असतो तो रिसेट करण्यासाठी घेत असते. कधी कधी ना संध्याकाळी कपड्यांच्या घड्या घालायचा जर कंटाळा आला असेल ना तर ते काम सुद्धा मला सकाळी हे करून घ्यावं लागतं. नाहीतर आहे ना कपड्यांचा फार ढिगारा होऊन जातो, इतके कपडे साठले जातात. प्रत्येक वेळेस आहे ना प्रथमचे सॉक्स टायमिंग वरती अजिबात सापडायचे नाही, त्यामुळे ना खूप फजिती व्हायची. मग त्यासाठी ना मी अशा पद्धतीची एक ट्रिक अप्लाय करत असते. यामुळे ना सॉक्सचे जे काही जोड आहेत ना ते व्यवस्थित एक ठिकाणी राहतात, ऑर्गनाइज राहतात आणि ज्यावेळेस गरज असेल ना त्यावेळेस छान अशा अवेलेबल सुद्धा असतात. तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने मी यांना छान अशी घडी घालून ठेवते. अगदी कमी जागेमध्ये छानसे हे ऑर्गनाइज होऊन जातात. आणि खरं सांगते या पद्धतीने ना आपले छोट्या मुलांचेच नाही मोठ्यांचे सॉक्स सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाइज करू शकतात. आता एवढी कामं आवरेपर्यंत आहे ना मला 12 वाजूनच जातात आणि 12 वाजले की प्रथमला झोपण्याचा टाइम सुद्धा होतो. आजकाल थंडी पडायला लागलेली आहे म्हणून प्रथमला झोपण्यासाठी मी अगदी स्वाडल करून झोपवत असते. यामुळे काय होतं तो आहे ना बराच वेळ आरामात झोपून राहतो आणि मला म्हणजे अजिबात कोणत्या कामामध्ये डिस्टर्बन्स होत नाही. त्यानंतर आहे ना प्रथमला येथे अंघोळ वगैरे करून झाली की मस्तपैकी स्वाडल करून त्याला झोळीमध्ये झोपी घालते. कधी कधी त्याला अगदी 15 मिनिटामध्ये सुद्धा झोप लागून जाते. कधी कधी अर्धा तास सुद्धा मला झोका देवत बसावा लागतो. म्हणजे मॅक्सिमम 1 वाजेपर्यंत मला हे सगळी माझी घरातली कामं होऊन जातात. आणि मग मला जर काही व्हिडिओ शूट करायचा असेल रेसिपीचा तर त्यासाठी मला मग 1:30 वाजता नाही तर 2 वाजता लागावं लागतं आणि मग 4 वाजेपर्यंत ते काम जातं. आता तुम्हाला आहे ना फुल डे ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तो नक्कीच शेअर करेल एखाद दिवशी. तर असा काही माझा मॉर्निंग रुटीन असतो. कधी-कधी हा मॉर्निंग रुटीन 12 वाजताही संपतो, कधी-कधी 1 वाजताही संपतो. हॉनेस्टली मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला माझा मॉर्निंग रुटीन मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि भेटूयात अजून एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसह. आणि हो, तुम्हाला जर माझे व्लॉग बघायला आवडत असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूयात.